असतं सुख गावाचं. सकाळ सकाळ बसलोय बाहेर, शांती शांती, फक्त बसलोय, पक्ष्यांचा आवाज आणि थंडी थंडी हवा बस. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नंबर 89. तर आता सकाळचे वाजलेत 6. आम्ही उठलेलो 5 वाजता. या व्ह्यू आहे, गाडी तिकडे आहे. प्रतीक आतमध्ये चहा पितोय. प्रतीक सांग रे, किती वाजता आलो काल रात्री आपण? आपण आलो 12:30. 12:30 ना? 12:30ला आलो आम्ही आणि मग तसंच झोपलो. ते आता तर जरा किती 1:30 पर्यंत टाइमपास करत होतो. 1-1:30 पर्यंत. मग त्यानंतर आम्ही झोपलो. आतापर्यंत माझ्या डोळ्यावर झोप आहे. मस्तपैकी घेतले चहा. आधी कॉफी गाईस. हा? अरे गाईज आत्ता आहे 5:30ला, पण उठले कारण होली आहे. म्हणजे ह्यांची तशी पद्धत आहे का सकाळी 5 वाजता उठतात आणि मग तुम्ही पेटवतो आज. बस आवाज ऐकू दे. त्या साईडला आहे, त्या साईडनं आवाज येतो. आपण तिकडेच जाणार आहे आता. सकाळचा व्ह्यू बघ. झाडं वगैरे शांती. तुला कसं वाटलं आमचा गाव? गावासारखा. अरे म्हणजे तुमची तशी पद्धत आहे का सकाळी 5 वाजता उठणार, मग होली पेटवणार तेव्हा? हो. आणि नंतर मग पालखी येणार तिथेच, मग लगेच ऑन द स्पॉट. ते अजून मला पण एवढं माहित नाही. काका बोलत होते रे का पालखी पण येणार आहे. येणार ना? मग येणार. आमच्या इथं तसं नाही. आमच्या इथं म्हणजे रात्रीच पेटवतात, एक दिवस अगोदर पेटवतात आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी पालखी निघते सकाळी बाहेरगावी जायला वगैरे. प्रत्येक जागेवर वेगवेगळी पद्धत असते रे. गायच्या द्वीप पण बघा, हे असतं सुख गावाचं. सकाळ सकाळ बसलोय बाहेर, शांती शांती, फक्त बसलोय, पक्ष्यांचा आवाज आणि थंडी थंडी हवा बस. लाल चप्पल कुठं आहे? 4 तारीख आहे, माझी ड्रायव्हिंगची टेस्ट आहे. त्याचं बघू. नंतर 4 व्हीलर भेटली, तिकडे तो मैदान आहे, तिथे प्रॅक्टिस करीन, जरा चालवीन. उद्या डायरेक्ट टेस्ट द्यायला जाऊ. तशी येते ना तुला? फक्त थोडासा हात बसायला. हे आतमध्ये बघायचं. आपण आता उतरलोय बस स्टँड. आपण लेट झाला यायला. जरा पालखी नाचवतेच. अशी पद्धत असते, पालखी नाचवतात.
मामांचं घर. गाईस ते मामा आहेत ना ते ही बघा गाईस होळी. ही होळी आहे, ही काल तोडली आणि ही आमची ग्रामदैवत आहे. सानेवरती आता पालखी आलेली आहे आणि जी माडाची होळी बोलतात. ही माडाची होळी होम जळल्यानंतर उभी केली जाते. आता त्या ठिकाणी खोदकाम चालू आहे. खोदकाम झाल्यानंतर पूर्ण गावातले सगळे मंडळी उभी करतात. होळी तोडताना परत नाचवतात. काय जी आमची गावाची पालखी. जाऊ ना मामांचं पण ऐकतच नाही. सात वेळा एक कैची काढले आहे. तर फायनली गाईज होळी उभी केलेली आहे. दाखव ना त्या इकडे गेला. उद्या दिसेल की तुमच्या मोबाईलमध्ये. गाईज आता आम्ही पालखीच्या आणि होळीच्या पाया पडून आलोय आणि आता इथं ब्रिजेस शिकतोय गाडी जरा. कधी पण मध्ये कुठे पण बोल ब्रेक. हो ब्रेक. हो
ओके. ब्रिजेशची परवा नाही उद्या RTO टेस्ट आहे गाईस. ब्रेक आता कसं जमतंय. तर गाईज आता आपण आहेत 60 रुपयामध्ये. इथे भाजी घेतो आपण. किती झाले? आता वाजले 9:30 झाले. तर गाईज मी पण आता झोपलेलो. प्रतीक पण आतापर्यंत पोचला असेल राजापूरला. तर आजचा ब्लॉग मी ते आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब. मी तुम्हाला उद्या भेटतो. लेट्स गो. 1 2 बघ गाईज कसे पण 4 दिवस येते वाटतं. टाक ठीक आहे.